केरळची माहिती नव्हती, पण केरळ फिरायचं ठरवलं होतं. ट्रॅव्हल कंपनी नाही, कोणता गाईड नाही. जे काय प्लॅनिंग केलं ते स्वतःच केलं. जे काय बजेट ठरवलं ते स्वतःच ठरवलं. 1-2 महिने प्लॅनिंग करण्यातच गेले. बरेचसे प्लॅन बदलले, पुन्हा बनवले. बरेचसे प्लॅन चुकले, पण शेवटी एक परफेक्ट प्लॅन तयार झाला आणि आम्ही निघालो पुण्यापासून केरळपर्यंतचा प्रवास करायला स्वतःच्या गाडीने, ज्यात फक्त टुरिस्ट प्लेसेस नाही तर केरळचं खरं आयुष्य पाहायला मिळालं. तिथली घरे, तिथले रस्ते, तिथली लोक, त्यांचे व्यवसाय, त्यांची जीवनशैली. गोकर्णा, कन्नूर, कोझिकोडी, अथिरापल्ली, मुन्नार आयलँड, जटायू, मुन्नार, आदियोगी आणि आपल्या जवळचं येताना हम्पी. एवढे लोकेशन आम्ही कव्हर केले. हेच लोकेशन जर ट्रॅव्हल कंपनीच्या पॅकेजमध्ये करायचे झाले तर 50 ते 60 हजारापेक्षा जास्त खर्च येईल पर पर्सन. पण आम्ही ही ट्रिप खूप कमी, म्हणजे खूप कमी पैशात केली. तर या सिरीज मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे कुठे राहिलो, का राहिलो, काय चुकलं, काय जमलं. तर ही पूर्ण सिरीज पाहून तुम्ही सुद्धा तुमची ट्रिप प्लॅन करू शकता. सर्व एपिसोड पहा, शेवटपर्यंत पहा. प्रत्येक एपिसोड मध्ये छोट्या छोट्या गोष्टी सांगितल्या आहेत. त्या गोष्टी तुम्हाला फायद्याच्या ठरतील. तर चला पाहू आता. ही आहे आमची केरळ स्टोरी. नमस्कार मित्रांनो, आता आपण किती दिवसाची ट्रिप आहे माहित नाही, 10, 12, 13, 14 दिवस होऊ शकतात. केरळला चाललेलो आहे आपण आणि बरीचशी ठिकाणं काढलेली आहेत. सकाळी 7 वाजता निघालेलो आहे. 8 जण आहेत आम्ही इर्टिगा गाडीमध्ये. आणि सामान तर भयंकर आहे. बरंच एवढं सांगत होतो घेऊ नका बॅगा, तर एवढ्या बॅगा घेतलेल्या. तर आता हे सगळं दाखवतो तुम्हाला एवढ्या बॅगा. मग ट्रिप व्यवस्थित होती नाही होती, 8 जणांना कम्फर्टेबल होती नाही होती, या सगळा अनुभव घेऊ. कुठली कुठली ठिकाणं, काय ठिकाणं, हॉटेल वगैरे आम्ही बुकिंग केलेलं नाही. हे सगळं तिथं जवळ गेलं की बुकिंग करू आणि पाहू आता. आणि आम्ही गॅसची शेगडी पण घेतली आहे बरोबर, 4 किलोचा गॅस, नाश्ता वगैरे करायला. ते पण बघू आता कसं वर्क होतंय ते. हे बघा, हे आमचे 6 जण आहेत. आई वडील आहेत, बहीण आहे, बहिणीच्या मुली आहेत आणि ती माझी मुलगी. आणि ते अजून स्पेशल आपला गेस्ट कोण आहे? मिली. हे बघा, ही पण 15 दिवस आमच्यावर केरळमध्ये, 15 दिवसाच्या ट्रिप मध्ये. ही पण आता बघू ते पण किती ट्राय करते, काय एन्जॉय करते, का त्रास देते. चला बघू. फॅमिली सोबत केरळ फिरायचा कारने. 1-2 महिन्याचं प्लॅनिंग आणि पहिल्याच दिवशी आमच्या समोर एक होता मोठा टप्पा. पुणे ते गोकर्णा. कागदावर हा रूट सिंपल दिसतो, गुगल मॅप वेगळं दाखवतो, किलोमीटर दाखवतो. पण फॅमिली सोबत रोड ट्रिप करताना खरी परीक्षा मॅपची नसते, ती असते प्लॅनिंगची, पेशन्सची आणि ड्रायव्हरच्या स्टॅमिनाची. आजचा आमचा टार्गेट क्लिअर होता. पुण्यातून निघायचं, महाराष्ट्र क्रॉस करायचा, कर्नाटकमध्ये एंटर व्हायचं आणि रात्रीपर्यंत गोकर्णाला पोहोचायचं. पुढे गेल्यावर पोलिसांनी गाडी साईडला घ्यायला लावली. क्षणभर वाटलं आता चेकिंग होणार, वेळ जाणार. पण पोलीस गाडीपर्यंत आलेच नाही. आम्ही थोडा वेळ थांबलो, परिस्थिती पाहिली आणि निघालो. रोड ट्रिप मध्ये असे छोटे छोटे मोमेंट खूप महत्वाचे असतात, कारण प्रत्येक 15-20 मिनिटाचा डिले हा संध्याकाळपर्यंत खूप मोठा फरक निर्माण करू शकतो. आपण एवढं कॉन्फिडेंटली थांबलो ना, त्यामुळे त्याने विषय सोडून दिला. आपलं सगळे डॉक्युमेंट क्लिअर आहेत. लायसन्स आहे, आरसी आहे, इन्शुरन्स आहे, काल पीयूसी पण काढलेली आहे. सगळे कागदपत्र क्लिअर करून आपण चाललेलो आहे. हवालदार म्हणला साईडला घे, मी लगेच साईडला घेतली गाडी, पण हवालदार काय आलाच नाही. 2 मिनिटं वाट बघितली ना आपण निघालो पुढं. तर आपली सगळी कागद क्लिअर आहेत. आणि गाडीचा काल रात्री आपण सीएनजी फुल केला होता. 150 किलोमीटर गाडी आली आणि आता सीएनजी संपलेला आहे. आता गाडी पेट्रोलवर चाललेली आहे आणि टाइम इज मनी आहे आपल्यासाठी. आपल्याला काही सीएनजी भरण्यात वेळ व्हायला घालवायचा नाहीये. मोकळा सीएनजी पंप भेटला तर सीएनजी भरायचा, नाही तर अख्खी ट्रिप आपल्याला पेट्रोलवरच करायची आहे. कारण पैसे वाचवायच्या नादात तास आपल्याला पंपावर नाही घालायचा. सीएनजी आहे बरं पुढं. बघू, सीएनजी आहे पुढं, पण तिथं नसली गर्दी तरच भरायचं, नाही तर चालायचं पुढं. ठीक आहे, चला. बजेट ट्रिप करायची, पण टाइम नाही व्हायला घालवायचा. हे पहा, इथे आहे ना फक्त 2-3च गाड्या पुढे असतात, त्यामुळे आपण इथं सीएनजी भरलाय. पवार सीएनजी म्हणून नाव आहे. कराडच्या पुढे आल्यावर एक सीएनजी पंप आहे, पण तिथं गर्दी असते आणि ह्या पंपावर अजिबात गर्दी नसते. हे मला माहिती होतं, त्यामुळे इथं भरलेलं आपण सीएनजी. तर तुम्ही हे लक्षात ठेवा, कराडच्या पुढं पवार सीएनजी, म्हणजे पूर्ण इथं फक्त सीएनजी एक्सटेन्शन आहेत सगळे.
ठीक आहे, आपल्याला सीएनजी भेटलेला आहे, टाकी फुल केलेली आहे. चला आता पुढं. हे साई इंटरनॅशनल म्हणून काहीतरी हॉटेल आहे इथं कोल्हापूरच्या अलीकडं, तिकडं थांबलेलो आहे. खिचडी मस्त झालेली आहे, पण मिरच्या एवढ्यात की ते मिरच्या काढूच पोट भरतं. हे बघा आता या दुसऱ्या किती मिरच्यात, पण खिचडी मस्त आहे. तुम्ही इथं थांबा. खिचडी कितीला आहे? खिचडी 110 आणि इडली 90. महाग. ब्रेकफास्ट नंतर काही काळाने महाराष्ट्राची बॉर्डर क्रॉस केली आणि कर्नाटकच्या रस्त्यांवर आलो. आता आपण कर्नाटक मध्ये प्रवेश केलेला आहे. आपण पुण्यावरून निघालेलो आहे, कात्रजवरून. तर 229 किलोमीटर झाल्यावर आपल्याला कर्नाटकची बाउंड्री लागलेली आहे. आता इथून पुढे कर्नाटक आहे आणि अजून आपल्याला 6 तास लागणार आहेत गोकर्णाला पोहोचायला. चला बघू आपण पुढे. पहिल्या दिवशी आमचा फोकस साईट सीइंग नव्हता, फोकस होता सेफली डिस्टन्स कव्हर करणे. कारण पहिला दिवस जर चुकीचा गेला तर पुढच्या ट्रिपचा मूड तिथेच डाऊन होतो. काय स्टार रोड आहे, गाडी 100च्या खाली येतच नाहीये. 100, 110, 120. पुण्यामध्ये एवढी मोकळी कधीच भेटत नाही. बॉर्डर कर्नाटक बॉर्डर पर्यंत असंच चालू होतं. आणि आता कर्नाटक सुरू झालं की बघा किती मोकळे रोड आहेत, शांत रोड आहेत सगळे. तर आपण हम्पीच्या व्हिडिओमध्ये पण असाच रोड पाहिला होता, मोकळा रोड एकदम आणि लांब पर्यंत काही नाही. हा एरिया पण तशाच प्रकारामध्ये येतो. कोल्हापूर सोडलं की हॉटेल नाहीच आहेत जवळपास, अजून तरी दिसलं नाही. आणि रोड साईडने पूर्ण बॅरिकेड्स आहेत. तर ह्या साईडला येताना हे पण गोष्ट लक्षात ठेवा, आपलं काही जेवण नाश्ता वगैरे कोल्हापूरच्या आधीच. हे पहा इकडं अशा पद्धतीचेच रोड आहेत, सगळा आउटसाईड एरिया आहे. हॉटेल वगैरे भेटणं अवघड आहे. इथून पुढे भेटतात का नाही पाहू, पण अजून तरी आम्हाला काही स्पेशल असं काही वेगळं व्यवस्थित हॉटेल अजून दिसलेलं नाहीये. पण रोड एक नंबर आहे, पण शांत आणि अख्खे सिमेंट रोड आहेत. दुपार पुढे सरकत होती आणि रस्ता आम्हाला हळूहळू पुढे एका वेगळ्या झोन मध्ये घेऊन जात होता. काही वेळाने आम्ही अशा भागात आलो जिथे दोन्ही बाजूला घनदाट झाडी होती. 1-2 तास तो कम्प्लीट जंगलासारखा फील देणारा पॅच होता. रस्ता सुंदर होता, सिनेमॅटिक होता, पण त्याच वेळी थोडा आयसोलेट देखील वाटत होता. अशा ठिकाणी मोबाईल नेटवर्क येत जात होते आणि आमच्यासाठी सगळ्यात मोठा प्रॉब्लेम इथे सुरू झाला, गोकर्णामध्ये रूम बुकिंगचा. तर हे 4 किलोचा गॅस आणला होता, आता त्याच्यावर चहा बनवणं चालू आहे. अंडी उकडली होती आधीच, ते चालू आहे. अजून टोस्ट वगैरे जे काय आणलं होतं ते सगळंच. तर बघा किती जण आहेत ते सगळे. आम्ही एवढे सगळे इर्टिकामध्ये आलेलो आहे. हे वरती सामान ठेवलेलं. हो का, चहा झालाय, तिकडे चहा पितात, चहा टोस्ट. शांत रोड आहे. आम्ही अजून रस्त्यात होतो, अंधार जवळ येत होता आणि रूम कन्फर्म करायची अजून बाकी होती. ऑनलाईन बुकिंग करताना नेटवर्क कधी येत होतं कधी जात होतं. पेमेंट, कन्फर्मेशन, लोकेशन, प्रत्येक गोष्ट स्लो होत होती. आणि याच क्षणी एक गोष्ट क्लिअर झाली, रोड ट्रिप मध्ये हॉटेल बुकिंग शेवटच्या क्षणी ठेवणे म्हणजे खूप मोठी रिस्क असते. स्पेशली जर तुम्ही फॅमिली सोबत असाल, रात्री पोहोचत असाल आणि नेटवर्क अनस्टेबल असेल तर. रस्त्यावर बाहेर घनदाट अंधार वाढत होता, गाडीत सगळे थकले होते. दिवसभराचा ड्राईव्ह शरीरावर जाणवू लागला होता आणि आमच्या डोक्यात एकच कॅल्क्युलेशन सुरू होतं, किती डिस्टन्स बाकी आहे, हॉटेल रूम कन्फर्म होईल का नाही, सेफली पोहोचू का नाही. हा तो पॉइंट असतो जिथे रोड ट्रिपचा ग्लॅमर कमी होतो आणि खरा प्रॅक्टिकल ट्रॅव्हल सुरू होतो. फोटो, रील्स, बीच, डेस्टिनेशन हे सगळं नंतर. त्या क्षणी फक्त एकच गोष्ट महत्वाची असते, फॅमिलीला सेफली रूम पर्यंत पोहोचवणं. एका ठिकाणी नेटवर्क आले आणि रूम बुक झाली. शेवटी आम्ही गोकर्णाला पोहोचलो. रात्र झाली होती, दिवसभराचा थकवा होता आणि डेस्टिनेशन गाठल्याचं समाधानही होतं. तर फायनली आपण पोहोचलेलो आहे. विलेज काहीतरी नेचर इन काहीतरी नाव आहे, ते मी तुम्हाला आता हे सगळं दिवसा दाखवतो. खूप सुंदर आहे, तुम्हाला काही एवढं लक्षात येणार नाही. तर ॲक्च्युली आम्ही नेहमीप्रमाणे साधारणतः 100-1 किलोमीटर लांब असतानाच बुकिंग करायला सुरुवात केली होती.
तरी पण येताना खूप मोठं जंगल लागतं, म्हणजे तास दीड तास नुसतं जंगलच असतं आणि त्याच्यामध्ये नेटवर्क बिलकुल येत नाही, कशालाच नेटवर्क येत नाही. तर त्यामुळे बराच प्रॉब्लेम झाला. पण जेव्हा नेटवर्क आलं तेव्हा आम्ही 2-4 जणांशी कॉन्टॅक्ट केलं, तर ह्यांच्याशी आमचं कॉन्टॅक्ट झालं आणि ह्यांना सांगितलं की आता हे समुद्र किनार आहे आणि उन्हाळा चालू आहे, त्यामुळे आपल्याला एसीच रूम पाहिजे होती. आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही 8 जण आहेत, मग 4-4 अशा आम्हाला 2 रूम पाहिजे. तर त्यांनी आधी 5,000 सांगितले होते. आम्ही त्यांना सांगितलं की आमचं काही बजेट नाही आहे, आमचं फक्त 3,000 बजेट आहे. तर त्यांनी आपल्याला हे 3,500 दिलेले आणि ही एक्स्ट्रा गादी दिलेली आहे. म्हणजे पहा, हा बेड, ही एक्स्ट्रा गादी. तर ॲक्च्युली विषय काय, आत्ता सध्या सीझन नाही आहे. हे सगळं मग म्हणजे रविवार पण नाही, सीझन पण नाही आहे. मग हे सगळं मोकळं राहण्यापेक्षा कदाचित त्यांनी आपल्याला 3,500 दिलं असेल. कदाचित तुम्हाला ते 3,500 मिळणार नाही, 5,000 मिळेल. 2 रूमचं सांगतो मी, म्हणजे एक रूम साधारणतः 2,500ला. आम्हाला एक रूम पडली 1,700 रुपयाला. तर तुम्हाला कदाचित मिळणार नाही, पण तुम्ही ऑफ सीझनला आले तर हे तुम्हाला 1,700 रुपयात वगैरे मिळेल. तर तुम्हाला हे पूर्ण किचन आहे. इथं गॅस वगैरे होता, काय म्हणतात ते, इलेक्ट्रिक शेगडी होती, तर ती तिकडे नेली. ती मी दाखवतोच तुम्हाला तिकडं. हा बेड आणि एक्स्ट्रा गादी घेतली, तर त्यांनी त्याचे एक्स्ट्रा 150 रुपये घेतले. तर हा AC चांगला कूल होतो AC. आणि हे टॉयलेट बाथरूम, हे पहा, हे हीटर आणि हे टॉयलेट बाथरूम. तर तुम्ही इथं गोकर्णाला आले तर तुम्ही हे कन्सिडर करू शकता. आम्हाला स्वस्तात भेटले, तुम्हाला भेटेल का नाही गॅरंटी नाही आहे. हा मिरर वगैरे. तर ठीक आहे, चला मी आता तुम्हाला तिकडची रूम दाखवतो आणि हे सगळं बाहेरचं आता उद्या दाखवतो, म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवतो तुम्हाला. इथं आहे ना, आम्ही ज्या 2 रूम घेतल्या त्या एका रूममध्ये गॅस आहे आणि दुसऱ्या रूममध्ये हा इंडक्शन होता. मग तो दुसऱ्या रूममधला इंडक्शन आणला. आणि आता इथं काय बिर्याणी करताय का काय खिचडी भात करताय, तर हे मसाले भात, हे सगळी तयारी चालू आहे. पहा, हे किचन, AC, बेड, हे टेबल वगैरे, हे सगळ्या प्लेट्स वगैरे सगळं आम्ही आणलेले पहिल्यापासूनच. फॅमिली सोबत इतकी मोठी ट्रिप प्लॅन करणं सोपं नव्हतं. कितीतरी महिन्याचं प्लॅनिंग होतं, खूप खोलवर रिसर्च होता. कुठे रूम बुक करायची, कुठे राहायचं, कुठे सेफ्टी, कोणता रोड चांगला, कोणता रोड वाईट, बरंचसं आम्ही रिसर्च केलेलं आहे. तर ह्याचं प्रॅक्टिकल गाईड तुम्हाला PDF स्वरूपात मिळेल. डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिली आहे, तिथून ते तुम्ही आवर्जून डाउनलोड करा. नक्कीच या PDF मुळे तुम्हाला 2 ते 5 हजार रुपयाचा फायदा होईल. तुमचे 2 ते 5 हजार रुपये 100% वाचतील.